नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपले पुन्हा स्वागत. ज्योतिषशास्त्रानुसार या संक्रांतीला पुढील 4 राशीत जन्मलेल्यांवर शनिदेवाचे विशेष आशीर्वाद वर्षाव होतील. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्यांचे दुःखही कमी होईल. तसेच शनिदेवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या राशींनी करावयाचे उपायही या व्हिडिओत सांगितले आहेत. ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती आहे. या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतील. या दिवशी गंगेत स्नान करून सूर्यदेवाची पूजा केल्याने आपल्या पापांचा नाश होतो आणि आपल्याला चांगले आरोग्य मिळते असे म्हटले जाते. मित्रांनो, ज्योतिषांच्या मते मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक भाग्यवान राशींना न्यायाची देवता शनिदेव यांचे विशेष आशीर्वाद मिळतील. त्यांच्या कृपेने त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्तता मिळेल. तर जाणून घ्या या भाग्यवान राशी. यामध्ये पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी. मकर संक्रांतीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांना शनिदेवाचा आशीर्वाद मिळेल. त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनात बदल घडू शकतात. तुमचे मन आनंदी राहील. तुम्ही गुंतवणुकीसाठी गुप्त योजना बनवू शकता. तुम्ही धार्मिक कार्यात आणि दानधर्मात सहभागी होऊ शकता. तुम्हाला अनेक कार्यामधून आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्हाला मृदुभाषी असण्याची आणि तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. आपल्या जीवनात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करा. शनिदेव नक्कीच तुम्हाला शुभफळ देतील. यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या वस्तूंचे दान करा. जीवनात चांगल्या गोष्टी घडू लागतील. दुसरी भाग्यवान राशी आहे ती म्हणजे तुळा राशी. मकर संक्रांतीच्या दिवशी तुळ राशीच्या लोकांना भगवान शनिदेवाचा आशीर्वाद मिळेल. त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. हा फायदा तुमच्या सासरच्या लोकांकडून होऊ शकतो. तुम्हाला मालमत्ता आणि मालमत्तेच्या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. हा काळ नोकरीसाठी देखील अनुकूल असेल. नशीब तुमच्या बाजूने असेल. तुम्ही तुमचे भविष्य सांगण्यात यशस्वी व्हाल. आळस सोडून द्या. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी कच्च्या दुधात किंवा गंगाजलात काळे तीळ मिसळून भगवान शिवाचा अभिषेक करा. या उपायाने आपले सर्व त्रास दूर होतील. पुढची रास आहे ती मकर आणि कुंभ राशी. मकर आणि कुंभ राशीवर शनिदेवाचे राज्य आहे आणि देवतांचे देवता महादेव आहेत. सूर्यदेवाचे शनीच्या मकर राशीत भ्रमण. या 2 राशीमध्ये जन्मलेल्यांच्या जीवनात एक नवीन पहाट आणेल. मकर राशीच्या लोकांसाठी सर्व प्रलंबित किंवा अपूर्ण कामे पूर्ण होतील. शनिदेवाचे आशीर्वादाने जीवन आनंदाने भरलेले असेल. मकर संक्रांतीला काळे तीळ आणि काळी डाळ म्हणजेच उडीद डाळ दान केल्याने शनिदेवाचे विशेष आशीर्वाद मिळतील. त्यांच्या कृपेने प्रत्येक प्रयत्नात आपल्याला यश मिळेल. मकर संक्रांतीला काळे ब्लँकेट, चामड्याचे बूट, काळी डाळ आणि इतर वस्तू दान करा. तसेच भगवान शिवाची भक्तिभावाने पूजा करा. आपल्याला प्रत्येक कामात यश येईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.